गजानन विजय ग्रंथ अध्याय 10वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अरूपा वावया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या विरसाविया मजला परते लोटू नको देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातकांचा नको वानू विचार चित्ती नारायणा माझ्या करे न झाले पुण्य हे ठाऊके मज लागून फार काय तुझ्या तुला वदन दावण्या मी योग्य नसे ऐसी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओहोडास गोदावरी पोटी आपल्या घेत असे तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत रंकाचाही राव होत तुझा लाधता वशिला असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी जाऊन उरतरले सदनासी आत्माराम भिकाजींच्या हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्यांच्या विबुध हो कस्य प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अनिमित्त सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना उठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे तेधवा करवरती कांठी उमरेक डचा अधोतर जोडा अनेस विलासाचा भाली केशरी गंधांचा भव्य तिलक लाविलासे कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली सदनी पाऊले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवंतर ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे ते देखा की साधूस अवघे कळते अंतर्ध्याने करून गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ वडे वकिलीत त्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडिती की दादासाहेब यांप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेश आप्पा म्हणून होता लिंगायत भवानी चंद्राबाई कामिनी त्यांची परम भाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसेही करून घराला पहा विनंती करून आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपुले पवित्र सदन भाविकांचा देव असे गणेश आप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवंतर पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्यावया सदनी श्रम पडले ते आन ध्यानी उगा हट्ट धरू नको चंद्रबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष परी आप्पा बोलेना छाती त्याची होईना बोलावयासी निज सदना श्री गजानन साधू ते महाराज वदले अखेर गणेश आप्पांचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भिडन धरिता कौनाची ऐसे महाराज बोलता गणेशा आप्पाची या चित्ता हर्ष झाला सत्तत्वता तो न शब्द बोलवे समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयतांनी आपुला संसार त्याचे चरणी अर्पण केला तात्काळ असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजींचा नात्याने हा होता भाचा
राहणार मुंबई शहराचा तारमास्तर असे की तो रजा घेऊन भला अमरावतीस होता आला भेटण्या आपुल्या मामाला. बाळाभाऊ नाम ज्यांचे त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान. म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा श्वासत त्यात कशाला गोऊ चित्त केला आजपर्यंत. तोच आता पुरे झाला काही असो आज मी न सोडी त्यांचे चरण अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला होता बुध हो राहिला. दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी. मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्यांच्या. त्या मंदिरांच्या पूर्वेस एक जागा होती ओस. गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्ण पाटल कळली साची. त्यांनी जागा मळ्यांची सोडली हे समजले. म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी. सत्य महाराज करून दंडवत अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नासे जाणी. वस्त्र टाकले भिजवणी त्या अश्रूंनी छातीचे. तै महाराज वदले पाटलाला ऐसा का रे रेडशी ही भला शोक कोणता तुला झाला. ते व्यंगे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अहेर का हो माज केला त हा. ऐसा अक्षम्य कोणत्या अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता मी ले करू आपुले असे. मी ही देशमुखांच्या बाजूची जागा आहे बघा साची. एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी. ते खाली करिता सत्वरी तुम्हासाठी द्याळा. काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय आण. हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे थांबून आले. महाराजा विनवू लागले निज सदना या भले हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी मी जो का या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव ते पुढे येईल कळोन. आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमेदार तितके न करीती विचार. मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आना व्यंगेसी मी सोडिता तत गृहासी. तो नाही रागावला ते का हे त्यांसी विचार. माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढलणार कोणत्याही कारणांनी. बंकटलाल ही आला तेथ घालू लागला समजूत. यांचा मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्याची बाळे ते सारखे अवघ्यांना. सखाराम आसोलकार आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा. म्हणजे अवघ्यांस यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार. भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेशाप्पा. रामचंद्र गुरवर त्याच परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची. परवान त्याने नोकरीची केली यत्किंचित आपुल्या. पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी. परिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया. म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही धावा या ते मार म्हणजेच हा जवळी करील घर. रत्न 14वे पाहिल्या बिगर हा येथून हलने नसे. लकडी वाचून माकड पहा न होई कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागले वज्राला.
एकदा बडेच घालवून दिले बाळा भाऊ कारण, परी तो आला परतून राजीनामा देऊनिया. बाळा भाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी, का रे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर. ओढात बैल हिरव्यावरी पाहे पडया निरंतर, त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथ पुन्हा. तैसे लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती, झाली अजाला विरक्ती. त्यानेच येथे यावे रे हे अहंकाराचे भाषण, समर्थान खपले जाण. त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले की ऐसे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती, ती गजानने घेऊन हाती बाळास जोडू लागले. मारत मारत मोडली बुध होऊन ती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची, तिने मारुनी कसरू केले ते पाहता लोक भ्याले. काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. कैका म्हणती असेल मला, मेला तो या माराने. भास्कर ही झाला चिंतातुर, बाळा भाऊचा पाहून मार. परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना, तीही काठी मोडली खरी बाळा भाऊच्या पाठीवरी. मग ते कंटाळून अखेरी तुडू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मठी हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पडत सुटला. कोणी गेले बोलावण्याला त्याच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठा माझी, समर्थ हात धरण्या राजी. कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपुला भक्त पुरे झाले या प्रत. आता ऐसे तुडवणे ऐसे एकता भाषण, समर्थ वदले हसून. हे अशब्द भाषण का करिता कळेना, मीन बाळासी मारिले नाही तयासी तुडविले. निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी. महाराज म्हणाले बाळासी, उठ वत्सा वेंगेसी, या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. ऐसी आज्ञा होता भला. बाळा भाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तोवळाचे नाव नाही कोठेही न लागणे काही. तो पहिल्या परीचा होता पाही निमग्न आपुल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळा भाऊचा अधिकार कळला. मग तो हिना पुन्हा बोलला वेडेवाकडे बाळासी. सोने कसासे उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून. सुखलाल नामे आगरवाला होता बाळा भाऊला. होते त्याच्या आगराला गाय एक दाढ होती. तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, सशक्तांशी हुंदडावे. शिंगाने की आपुल्या वाटेल त्यांच्या दुकानात, गायीने शिरावे अवचित्त. धान्याची या टोपल्यात तोंडा आपुले खुपसावे. वाटेल तितुके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे. तेल तुपाते लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता चराटे, तोंडी हा हा म्हणता. साखळींसी आणली लघुता, साखळीसी आणली लघुता. बांधता त्या गायी ते ती गाय नोहे हे वाघीण. बाळापुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा. गांभन मुळीच होईना, कास कधीच करीना. कोंडून ठेविता राहीना. घरा माझी कोठेही लोक म्हणती सुखलालाला दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोडी घालून. सुखलाल म्हणे लोकांसी, तुम्हीच मारून टाका तिसी. वाटेल त्या प्रयत्नासी करून या विभूत हो. एक पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला. गोळी भरून बंदुकीला टपून बसला होता हो. ते कसे काय कोण जाणे, कळले गायी कारणे. तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताना. मी परगाव
नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणाले, आता याला युक्ती गोविंदबुवांचा गोडा म्हणती. समर्थाने गरीब केला, तूही या गाईला घेऊन जाशे गावाला, अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूस गाय दिल्याचे, पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बाप्पा त्या योगी. ते अवघ्यांस मानवले गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे, एकही यत्न नाही फळला. शेवटी एका टांगणाला हळकुंडाचा ढीग केला, सरकी ठेविली शेजारी, ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून, धरिली 10-20 जणांनी साखळदंडाने बांधून पुरी. गाय घातली गाडीवर, आणली शेगावा भीतरी, गजाननासी द्यावया जवळ. शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडलासे, त्या गायीच्या पालट समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी, तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायीस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधलेत, गळा साखळदंड लाविलेस, शिंगाचीही तीच गत, केली चराटे काथ्यांच्या, ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणीप्रत. ही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे करणे बरे. अरे खुड्यानो, ही गाय अवघ्या जगाची आहे माहे, तिला बांधिले हाय हाय, केवढ्या कठीण प्रसंग झाला. तिला आताच करा मुक्त, ती न हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिचा हात छाती कोणाची होईना, जो तो पाहून मागे सरे. तेथ समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनीत करे, बंधने तोडीतली धेनूची बंधने अवघी तुटता भली. गाय गाडीच्या खाली आली, पुढले पाय टेकी ती झाली, समर्था वंदन करावया खाली घालून या मान, प्रदक्षिण्या त्या केल्या तिनं, समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला अशेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोणा न द्यावा त्रास, तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐशा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापूर निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावे न तिला चराट जाण, सुज्ञ धेनूचे अवघेच गुण, तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते. तिची संतती नांदते, जे काही वदती ब्रह्मात्वेते तेच येते घडून. असो एक कारंज्याचा लक्ष्मण गुढे नावाचा विप्रवाज, सनीय शाखेचा धनकनक संपन्न असे, त्यासी रोग झाला पोटात. उपाय केले अत्यंत, परीन आला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी केली साची, म्हणून सह परिवाराची सत्वर गती आला शेगावा कारणे. रोग व्यथेचे चालवेना श्रोते तया लक्ष्मणा, दोघा तिघांनी उचलून जाना, आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार, असमर्थ होते शरीर, त्यांच्या कुटुंबाचे पदर समर्थापुढे पसरविला, आणि म्हणाली द्या घना, मी आपली धर्मकन्या, माझा पतींच्या यातना हरण कराव्या. आपण अमृतांचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती करी, तोच फेकीला अंगावरी. त्या लक्ष्मण कांतेच्या जादे हा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया, तू शोभसी त्यास जाया. पती भक्ती परायण यापुढे न काही वदले, चिलीम ओढू लागले. श्री गजानन स्वामी भले आपुल्या मठात शेगावी, भास्कर म्हणे अहो बाई, आता न बसाये ठाई, आपुल्या पतीस लवलाही जा घेऊन कारंजा ते. हे प्रसाद आंब्याचा जो का तुला,
समर्थ करी प्राप्त झाला तोच आहे खावया आपुल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अत्युत्तम लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस निजगृही जोडपे आले आप्त पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकल्य बाईने अवघे वर्तमान कळविले लोकांना लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मज लागी आणि आज्ञा केली बरी खाऊ घाला अत्यादरी आंबा प्रसाद निज करी आपुल्या त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जई ऐकेले तई त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले तर हे हाय हाय आंबा हेच कुपत्य होय हा पोटातील रोगाला माधव निदानी हेच कथिले श्रुतांनीही वर्णिले निघटाने कथन केले शारंग धर म्हणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे हा होता भक्षण केला पत्नी तेचे पुण्यपतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले आप्त अवघे घाबरले तेच जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अघटी लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊन गेले हो सोच्या वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेर वैद्यशास्त्र काही न करी तेथ उपयोग पडे खरी कृपा देव संतांची हे लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याच साठी चला कारंजाच्या ज्ञान जेठी मला न करी ही पुटी नाही ऐसे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला ते धवा होते अंगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवेदिली अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य महाराज बघून त्या प्रत अशा रीती बोलले म्हणशी माझे काही न उरले मग हे रुपये कोठून आणले लक्ष्मणा ऐसे चाडे दाबिका पणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे घेये धवा लक्ष्मण काही न बोलला मौन धरून बैसला परी समर्थ आग्रह धरिला खजिन्याचे दार उघडी भीत भीत मोकळी दारे केले त्याने अखेर खजिन्याच्या उंबऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसे बोलिला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांभिकपण समर्थ आले कळोन बहुरुपयांचे राजेपण कोठून टिके बाजारी जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान परी अंतरी कडवटपण पूर्ण त्यांच्या भरले असे सोडून त्यांच्या संसारी उपाशी निघाली पुण्यराशी दाबिकांच्या सदनासी संत न होती तृप्त कदा तेथे त्यांच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची ते वैराग्याने ह्याचे सागर परी तो जे काही बोलला त्यांचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून जाता जाता बोलले माझे म्हणशी भले भोगा आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट द्याया परी ते न तुमच्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली पस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित याच साठी हे चरित्र समर्थ घडवून आणिले श्री गजानन चिंतामणी त्या नागार काय शोभेवानी या सुवर्णा लागुनी वृषवावे का कथिलाने स्वस्ती श्री दासगुण विरंचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदा भाविक परिसोत निज कल्याण भावया शुभम भवतु श्री हरिरपणस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 10मोऽध्याय समाप्त।